सगळ्यांनाच असं वाटतं की आपली त्वचा ही सुंदर, तजेलदार आणि रिंकल फ्री असावी. वाटतं ना सगळ्यांना? हो ना. आणि बरेच जण यासाठी काही ना काही सप्लिमेंट घेत असतात. कोणी प्रोटीनच्या वाढीसाठी सप्लिमेंट घेतं, कोणी कोलॅजनच्या वाढीसाठी सप्लिमेंट घेतं, तर कोणी हिमोग्लोबिन वाढीसाठी सुद्धा सप्लिमेंट घेतं. पण आपल्या आहारामध्ये जर भरपूर पोषक तत्वांचे पदार्थ आपण घेतले ना, तर या सर्व सप्लिमेंटची गरजच लागत नाही. या सर्व पोषक तत्वांनी भरलेल्या पदार्थांचं आपण सेवन केलं ना, तर आपली स्किन चांगली होते, स्किन टाईट होते. त्याचबरोबर आपल्याला पोटाचे विकारही होत नाही, जसं की गॅस, अपचन, ॲसिडिटी असे आजार सुद्धा आपल्याला होत नाही. आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी या रेसिपीज घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये भरपूर पोषक तत्व आहे. तर रेसिपी कोणत्या कोणत्या आहेत हे नक्की बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सॅलडचे सेवन रोजच्या आहारामध्ये केले पाहिजे. सॅलड खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. सॅलड हा आपल्या आहारातील मुख्य घटक असला पाहिजे. याचे सेवन केल्याने आपली पचनक्रिया चांगल्या प्रकारे काम करते, ज्यामुळे आपल्याला कब्ज, ॲसिडिटी, गॅस यासारखे पोटाचे विकार होत नाही. रोज सॅलड खाण्यामुळे त्वचा तजेलदार होते, कारण सॅलड कोलॅजनची निर्मिती करते आणि यामुळे वाढत्या वयातसुद्धा त्वचा चमकदार व रिंकल फ्री राहते. सॅलडमध्ये व्हिटॅमिन B12चा चांगला स्रोत आहे. पोटॅशियम, फायबरही त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असते. सॅलड खाल्ल्याने ब्लड सर्क्युलेशन संतुलित राहते, तसेच आपल्या शरीरातील हानिकारक टॉक्सिन बाहेर काढले जाते. एक वाटी सॅलडमध्ये इतके अँटीऑक्सिडंट आहे की आपले शरीर स्वस्थ सुदृढ राहते. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 प्रकारचे सॅलड बघणार आहोत, जे तोंडाची चवही वाढवणार आहेत, त्याचबरोबर शरीराला पोषक तत्वही मिळणार आहेत. नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 प्रकारचे सॅलड बघणार आहोत. सर्वात आधी आपण बीटचे सॅलड करणार आहोत. यासाठी मी 2 बीट घेतलेले आहेत. त्याचे आपण साल काढून घेऊया आणि नंतर ते किसून घेऊया. बीटरूटचे साल काढून झालेले आहे. आता आपण हे किसून घेऊया. बीटरूटमध्ये आयर्न भरपूर असते, त्याचबरोबर व्हिटॅमिन Cची मात्राही भरपूर आहे. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते, तसेच रक्तही शुद्ध होते. बीट कॅल्शियमची कमतरता भरून काढते. याने दात व हिरड्या मजबूत होतात. यामध्ये नायट्रेट्स आहे, यामुळे ब्लड प्रेशरही नियंत्रित राहते. बीट खाल्ल्याने वजनही कमी होते, कारण यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात. त्यामुळे आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी बीट हे तुम्ही खाल्लेच पाहिजे. दोन्हीही बीट आता किसून झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आहे. बीटमध्ये एक नॅचरल फूड कलर आहे. यामुळे पावभाजीमध्ये वगैरेही बीट टाकलं ना की पावभाजीचा कलरही खूप सुंदर येतो. शिवाय तुम्हाला जर रेड कलरचे काही पदार्थ करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही फूड कलर म्हणून बीटच्या रसाचा वापर करू शकता. आता हे बीट किसून झालेले आहे. आता आपण याला फोडणी देऊन घेऊया. यासाठी कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकलेला आहे. त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा. आता जिरेसुद्धा टाकूया. आता यामध्ये आपण बीट टाकूया. जिरे आणि मोहरी छान तडतडली की आपण किसलेलं बीट याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. अगदी चिमूटभर मिरची पावडरसुद्धा टाकणार आहे मी. ही बेडगी मिरची पावडर आहे, तिखट नाही आहे जास्त, घरीच बनवलेली आहे मी. ती थोडीशी टाकलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया बीटामध्ये. आणि थोडाच वेळ आपल्याला हे परतायचं आहे, जास्त गरम करायचं नाही. फक्त थोडा वेळ म्हणजे 3 ते 4 सेकंदच फक्त आपण छान असं परतून घेणार आहोत. बीट फक्त गरम करून घ्यायचं आहे, ते शिजवायचं वगैरे नाही आहे. कारण बीटाला असा थोडासा मातकट वास असतो. बीट असं थोडंसं गरम केलं ना की तो मातकट वास जातो आणि बीट खायला खूप छान लागते. बीट तुम्ही कच्चंही खाऊ शकता. सलाड म्हणून तुम्ही ते कट करायचं आणि खायचं, त्याने दात अगदी मजबूत होतात. बीट असं चावून चावून खायचं, किंवा बीटाचा रसही करून तुम्ही पिऊ शकता, अगदी पौष्टिक आहे. आता बघा तयार झालेलं आहे हे सलाड. आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीरही छानशी मिक्स करूया आणि लगेचच गॅस बंद करूया की मस्त बीटचं सलाड तयार होऊन जाईल. खूप टेस्टी लागते हे सॅलड. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि अगदी झटपट होते, काहीही वेळ लागत नाही. आणि बीट असं जास्त खाल्लं जात नाही, पण तुम्ही या पद्धतीनं सॅलड करा. आपण जास्त प्रमाणातही बीट खाऊ शकतो जर असं चमचमीत सॅलड असेल तर. आणि हे स्किनसाठी सुद्धा खूप चांगलं आहे. स्किन ग्लो करते आणि अगदी मस्त गुलाबी गुलाबी होते. आता मस्त असं सॅलड आपण सर्व करूया. आणि कलर बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे. कलर अजिबात बदललेला नाही आहे, कारण आपण त्याला जास्त गरम केलेलं नाही आहे. अगदी थोडाच वेळ आपण परतून घेतलेला आहे आणि मस्त असं चविष्ट बीटचं सॅलड तयार झालेलं आहे.
भाजी कुठलीही असू द्या, अगदी नावडती भाजी असली तरी असं चटपटीत सॅलड असेल ना तर जेवणाला अगदी छान मजा येते. मस्त 2 घास आपण जास्तच जेवतो. आता बघा ताटामध्ये दुधी भोपळ्याची भाजी आहे आणि कारल्याची भाजी आहे. हे दोन्हीही भाज्या बऱ्याच जणांना आवडत नाही, पण याच्याबरोबर जर असं चमचमीत सॅलड असेल ना खायला तर कसलीही भाजी असू द्या, सॅलड मस्त असेल तर आपण अगदी मस्त जेवतो. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे बीटरूटचे सॅलड नक्की बनवा. आता आपण पुढची सॅलडची रेसिपी बनवूया. यासाठी मी इथे गाजर घेतलेला आहे एक आणि एक मुळा घेतलेला आहे. सर्वात आधी आपण गाजर आणि मुळ्याचे साल काढून घेऊया. गाजरमध्ये फुल ऑफ अँटीऑक्सिडंट, मिनरल्स, विटॅमिन म्हणजे खूपच गुणकारी आहे गाजर. गाजरमध्ये विटॅमिन ए व बीटा कॅरोटीन आहे. हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहे, म्हणून याचे सेवन आहारामध्ये नेहमी असावे. यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे वजनही कमी होते. यातील खूप साऱ्या गुणकारी पोषक तत्वांमुळे आपली इम्युनिटी सुधारते आणि खूप साऱ्या आजारांपासून आपण दूर राहतो. आता गाजर आणि मुळ्याचे साल काढून झालेले आहेत. दोन्हीचे साल काढून झाल्यानंतर याचं पुढचं आणि मागचे देठ मी काढून टाकलेले आहेत. आता गाजर आणि मुळा आपण चिरून घेऊया. यासाठी मी एक स्लायझर घेतलेला आहे आणि त्याच्या मदतीने गाजरचे एकदम पातळ असे काप करून घेते. सॅलड दिसायला अगदी छान दिसावं म्हणून मी अशा पद्धतीनं पातळ काप करून घेते आहे. तुम्ही याचे बारीक तुकडे सुद्धा करू शकता आणि असं स्लायझर नसेल तर तुम्ही चाकूने सुद्धा असे पातळ काप करू शकता. गाजराप्रमाणेच आपण मुळ्याचे सुद्धा असेच पातळ काप करून घेणार आहोत. मुळा खाणे ही खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर भरपूर असते, यामुळे आपल्याला पोटाचे विकार होत नाही. ॲसिडिटी, गॅस याची समस्या दूर होते. मुळ्यामध्ये हाय विटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम असते. यामुळे रक्तातील ऑक्सिजनची मात्रा वाढते. स्किनसाठीही खूप फायदेमंद आहे. याच्या सेवनाने पिंपल्स येत नाहीत, त्वचा मुलायम होते. यामुळे मुळासुद्धा आपल्या आहारामध्ये नेहमीच असावा. गाजर आणि मुळ्याचे पातळ काप करून झालेले आहेत. आता हे मी चाकूने थोडे कटही करून घेते, कारण खूप लांब लांब काप झालेले आहेत. अगदी व्यवस्थित खाता यावे म्हणून आपण थोडेसे कटही करून घेऊया. बघा, अशा पद्धतीनं आपल्याला मुळा आणि गाजर कट करायचं आहे. जास्त बारीकही करायचं नाही, फक्त याचे लांब लांब काप केलेले आहेत ते आपण थोडे कमी करणार आहोत. आणि हे आपल्याला शिजवायचं वगैरे नाही आहे. आपण गाजर आणि मुळा कच्चंच खाणार आहोत. याचं कच्चंच सॅलड बनवायचं आहे आपल्याला. गाजर आणि मुळा कट करून झालेला आहे. याचे एकदम पातळ स्लाइस आहेत, त्यामुळे खायला सुद्धा अगदी मस्त लागतात. आता आपण एका बाउलमध्ये गाजर आणि मुळा घेऊया. अगदी सोपं आहे हे सॅलड बनवायला आणि खूप चविष्ट लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. या गाजर आणि मुळ्यामध्ये आपण अजूनही काही साहित्य टाकणार आहोत, म्हणजे हे सॅलड अगदी चटपटीत होईल. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता थोडीशी मिरची पावडरही टाकते मी. ही बेडगी मिरची पावडर आहे, तिखट नाही आहे. त्याचबरोबर थोडासा चाट मसाला टाकायचा आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे आणि 1 चमचाभर लिंबाचा रस याच्यामध्ये टाकूया. लिंबाचा रस आपण सॅलडमध्ये टाकतोच आहोत प्रत्येक सॅलडमध्ये, कारण सॅलड हे थोडं पचायला जड असतं. त्यामुळे लिंबाचा रस वापरला ना की ते हलकं फुलकं होऊन जातं, पचायला अगदी हलकं होऊन जातं. म्हणून आपण प्रत्येक सॅलडमध्ये थोडा तरी लिंबाचा रस टाकायचा. आता हे सर्व आपण छानसं मिक्स करूया की मस्त असं चटपटीत सॅलड तयार होऊन जाईल. याला काही फोडणी द्यायची नाही, गरम करायचं नाही. हे आपण कच्चंच खाणार आहोत आणि खूप चवदार लागतं हे सॅलड. तुम्ही नक्की या पद्धतीनं करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आता अगदी छान मिक्स केलेलं आहे हे सॅलड आणि तुम्ही बघू शकता दिसायलाच किती सुंदर दिसतं आहे. खायलाही खूप मस्त चटपटीत लागते. तर तुम्ही या पद्धतीनं नक्की सॅलड बनवा. मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. आणि तुम्ही बघू शकता ताटामध्ये सॅलड वाढलेला आहे. फक्त खिचडी भात केलेला आहे, जोडीला एक ऑमलेट घेतलेला आहे आणि त्याबरोबर भरपूर असं सॅलड वाढलेलं आहे. सॅलड असलं ना की तुम्ही अगदी हलकं फुलकंही जेवण घेऊ शकता, अगदी पोटभरीचं होऊन जातं. आणि गाजर आणि मुळ्यामध्ये अगदी कमी कॅलरीज आहे, त्यामुळे तुम्ही कितीही खाल्लं तरी याने वजन वाढत नाही. त्यामुळे अगदी छान आहे सॅलड खाणं म्हणजे. गाजर आणि मुळ्याचं सॅलड बघितल्यानंतर आता आपण मोड आलेल्या कडधान्याचं सॅलड बघणार आहोत. आपण मोड आलेले मूग वापरणार आहोत या सॅलडसाठी.
तेही अगदी पौष्टिक आहे। डॉक्टर सांगतात मोड आलेलं कडधान्य एक मूठभर तरी आपण रोज खाल्लं पाहिजे। यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, त्याचबरोबर एक टोमॅटोही बारीक चिरून घेतलेला आहे आणि काकडीसुद्धा बारीक चिरून आपण घेणार आहोत। आता यामध्ये 1 वाटी मोड आलेले मूग टाकणार आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत, त्याचबरोबर थोडीशी काळी मिरी पूडही मी टाकणार आहे। चवीसाठी अगदी थोडीशी काळी मिरी पूड टाकलेली आहे। आता 1 चमचाभर लिंबाचा रस टाकूया। आता हे सर्व आपण छानसं मिक्स करूया। बाकी काहीही टाकायचं नाही याच्यामध्ये, तरीही अगदी मस्त चटपटीत लागतं हे सॅलड। तुम्ही नक्की करून बघा। मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात। हे खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते। अख्खे मूग सर्व धान्यामध्ये पौष्टिक असतात, यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, तसेच व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ईचे प्रमाण भरपूर असते। मुगामध्ये मॅग्नेशियम, कॉपर, पोटॅशियम, लोह, फायबर ही पोषक द्रव्ये आहे, त्यामुळे मुगाला स्प्राउटमध्ये सर्वात जास्त महत्त्व आहे। यामध्ये हृदयासंबंधीच्या आजारापासून बचाव करण्याचेही गुणधर्म असतात, त्यामुळे मूठभर मोड आलेले मूग हे आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी खायलाच हवे। आणि अगदी मस्त चवदार असं सॅलड तयार झालेलं आहे, अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता आणि खायला इतकं चविष्ट लागतं ना। तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। अगदी मस्त असे मुगाचं सॅलड तयार झालेलं आहे आणि मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे आणि आता परत सांगते की अगदी हलकं फुलकं जेवण असलं ना तरी सॅलड घ्यायचं। अगदी बिना आवडीची भाजी जरी असली ना तरी सॅलड घेतलं ना की जेवण अगदी मस्तपणे आपल्याला जातं। आता बघा, मुगाची डाळ घेतलेली आहे, दही घेतलेलं आहे वाटीभर आणि भाकरी घेतलेली आहे आणि त्या जोडीला भरपूर असं मोड आलेल्या मुगाचं सॅलड घेतलेलं आहे। अगदी पोटभरीचं होऊन जातं हे। कुठलीही नावडती भाजी असली तर तुम्ही अशा पद्धतीनं चटपटीत सॅलड तयार करून घ्या। यापैकी कुठलंही सॅलड करा आणि जेवताना खा। तुम्ही बघा, जेवण इतकं गोड लागेल ना। आता मस्त मोड आलेल्या मुगाचं सॅलड तयार झालेलं आहे। आता आपण पुढे कोबीचं सॅलड करणार आहोत। आता इथे बघा, अर्धा कोबी घेतलेला आहे। आता याचा मागचा पत्ता आपण काढून टाकूया आणि आता कोबी बारीक असा चिरून घेऊया। तुम्ही लांब लांब आकाराचाही कोबी चिरून घेऊ शकता। तुम्हाला ज्या प्रकारचा कोबी चिरायचा असेल तसा तुम्ही करून घ्या। आता मी एकदम बारीक असा कोबी चिरून घेणार आहे। कधी कधी मी असं लांब लांब आकाराचाही कट करून घेते। एकदम पातळ असा लांब आकाराचा कोबी चिरून घ्यायचा, दिसायला अगदी छान दिसावं सॅलड म्हणून मी वेगवेगळ्या प्रकारे ते कट करून घेत असते। कोबीसुद्धा अगदी फायदेशीर आहे शरीरासाठी। यामध्ये फायबर भरपूर आहे, त्याचबरोबर पोटॅशियम, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन ए, कॅल्शियमही भरपूर प्रमाणात असते। हार्टसाठी खूप चांगले आहे, याने शुगरही कंट्रोलमध्ये राहते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोबी हे अगदी स्वस्त सॅलड आहे, ते आपण भरपूर प्रमाणात खाऊ शकतो आणि यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही। कोबी चिरून झाल्यानंतर तो धुवून घ्यायचा आहे। 2 वेळा पाणी टाकून अगदी स्वच्छ असा कोबी मी धुवून घेणार आहे। कोबी धुतल्यानंतर तो आपण एका बाउलमध्ये घेणार आहोत। पाणी अगदी चांगलं निथळून काढायचं आणि कोबी हा एका बाउलमध्ये घ्यायचा। यानंतर कोबीमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे। अगदी चिमूटभर मिरची पावडरसुद्धा मी टाकणार आहे। असं तिखट थोडंसं जरा चमचमीत छान लागतं म्हणून मिरची पावडर टाकलेली आहे। त्याचबरोबर थोडीशी हळदही टाकलेली आहे आणि थोडासा चाट मसाला टाकलेला आहे। आता याला फोडणी देणार आहोत आपण। त्यासाठी अर्धा चमचा तेल मी गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये थोडीशी मोहरी टाकते, त्याचबरोबर जिरेसुद्धा थोडेसे टाकते आणि जिरे आणि मोहरी छान तडतडली की आपण या कोबीवरती टाकायची आहे। फोडणी दिल्याने ना याची चव अजूनच वाढते, त्यामुळे असं फोडणी देऊन आपण हे सॅलड खाणार आहोत। आता बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकूया आणि हे सर्व आपण छान असं मिक्स करूया। त्याआधी आपण याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रसही टाकायचा आहे। आता सर्व साहित्य टाकून झालेलं आहे। आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया। कधी कधी मी याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकते। कमी तिखट असलेली हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची, त्याने सुद्धा खूप मस्त चविष्ट लागतं हे सॅलड। पण आत्ता माझ्याकडे जी मिरची आहे ना ती खूप तिखट आहे, म्हणून मी अगदी थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे, मिरची टाकली नाही आहे। पण तुम्ही कमी तिखट असेल तर हिरवी मिरचीसुद्धा टाकून बघा, अगदी मस्त लागतं हे सॅलड। आणि हे कोबीचं सॅलड तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता, अगदी मस्त दिसतं आहे। आणि हे सर्व सॅलड इतके छान दिसतात ना तर ते लगेचच खाण्याची इच्छा होते। अगदी ज्याला आवडत नाही ना ते सुद्धा असं आपण सॅलड करून दिलं ना, कोबीची भाजी जरी कोणाला आवडत नाही पण तुम्ही असं सॅलड करून द्या, ते बघा अगदी आवडीनं खातील।
तर अतिशय पौष्टिक अशा सॅलडच्या रेसिपीज आपण बघितलेल्या आहेत। तुम्ही हे चारही सॅलड नक्की बनवा, खा। अतिशय पौष्टिक असतात, त्यामुळे शरीराला नक्कीच फायदा होतो। आणि कशा वाटल्या तुम्हाला या सर्व रेसिपीज? तुम्हाला जर आजचे हे चारही प्रकारचे सॅलड आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका। जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त चविष्ट अशा सॅलडची रेसिपी मिळेल। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण बघणार आहोत नेहमीच। तर पुन्हा भेटूया मस्त रेसिपीबरोबर। धन्यवाद।